नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनिकेत राऊत ग्राफिक्स म्हणजे डिझायनर आणि या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बनवलेली एकदम नादखोळा आणि खतरनाक अशी वाढदिवसाची आपण बॅनर डिझाईन बनवलेली आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपण एकदम नादखोळा आणि एकदम हाय क्वालिटीच्या 30 फाईल तसेच 100+ टेक्स्चर तसेच DG फॉन्ट 30+ DG फॉन्ट आपण अशा प्रकारची एक फाईल आपण बनवलेली आहे, जी असणार आहे बैलगाडा शर्यत या टॉपिकवरती. संपूर्ण PNG संपूर्ण बॅकग्राऊंड्स हे तुम्हाला याच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि ही फाईल ही पेड असणार आहे. तुम्हाला ही फाईल पेड मिळणार आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर DM करा. आपण पेड स्वरूपात आपण ही PL फाईल म्हणजेच हे आपली 30+ आपण PL फाईल आहे ती प्रोव्हाइड करू. तर वेळ न घालवता करू आपण आजच्या या डिझाईनला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण आपली जी PL फाईल आहे ती PL फाईल आपण ओपन केलेली आहे. आता 3 डॉटवर क्लिक करून आपण इमेज साईज हा ऑप्शन चेक करू. तुम्ही साईज देखील बघू शकता. आपली जी विड्थ आहे ती 1280 आणि हाईट ही 1580. ही अशा प्रकारे आपण ही आजच्या डिझाईनची आपण साईज घेतलेली आहे. तर आपण आता डिझाईनकडे वळू. सगळ्यात पहिल्यांदा हे आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. बॅकग्राऊंड एकदम व्यवस्थित सेट करून घेतलं. आपल्या जे फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये बरोबर व्यवस्थित सेट करून घेतलं. त्यानंतर इथं एक आपण जे आपलं इथे एक आपण ही PNG ॲड करून घेतलेली आहे. त्याची ऑपॅसिटी आपण 37 केलेली आहे. न्यायालयाची PNG आपण ही ॲड करून घेतली. तीच सेम PNG आपण वरती देखील ॲड करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आता इथं वरती आपण लगेच इथं तारीख वगैरे टाकून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणताल इथं 11 मार्च आणि आपली तारीख ही आत्ता जवळपास 18 मार्चच्या जवळपास आपली आज तारीख आहे. तर व्हिडिओ थोडी लेट आले पण डिझाईन थेट आहे, त्यामुळं काय विषय नाही. तर त्यानंतर आता आपली इथं आपण एक शेप ॲड केला आहे. त्या शेपला आपण टेक्स्चर इफेक्ट, आता इथं तुम्हाला टेक्स्चर इफेक्ट पाहायला मिळणार नाही, पण जेव्हा तुम्ही इथे एडिटमध्ये जाल ग्रेडियंट इफेक्ट मारला आहे आपण त्याला, तर इथून डायरेक्ट आपण त्याला ग्रेडियंट इफेक्ट मारलेला. तर तो अशा प्रकारे आपण इथं हा शेप सेट केला. त्यानंतर त्याची ऑपॅसिटी कमी करून तो खाली ठेवला आणि हा नवीन आपण शेप तोच शेप कॉपी करून त्याची फक्त ऑपॅसिटी आपण वाढवलेली आहे. आधीच्यापेक्षा याची ऑपॅसिटी तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याला सेट केला. तर आपण इथं जी ब्रश PNG होती ती PNG आपण इथं ॲड केली, जेणेकरून तिथं आपल्याला नाव टाकायचं आहे आणि आपण जो टेक्स्ट आहे ते टेक्स्टला आपण थोडंसं कलर दिसण्यासाठी आपण ते PNG ॲड केलेली आहे. त्यानंतर ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा आपण इथं फोटो ॲड केलेला आहे. त्याचप्रकारे आता तुम्ही इथं बघू शकता की फोटो कशा प्रकारे आहे. आता हे फोटो एवढाच होता त्यामुळं आपला हा फोटो व्यवस्थित कट नाही झाला. तर त्यासाठी आपण इथं एक ही ब्रश PNG परत एकदा ॲड केली. त्यानंतर त्याला लॉक केले. आता या ब्रश PNGचा फायदा आपला काय झाला इथं तुम्ही पाहू शकता. जे ती लाईनीत जी कटिंग झालं तर ते गायब झालं. तर त्यानंतर आता आपण इथं साहेब म्हणून नाव टाकून घेतलेलं आहे. तर त्यानंतर तुम्ही आता इथं बघू शकता आपण DG फॉन्ट वापरलेला आहे. DG फॉन्टमध्ये आपण नाव टाकून घेऊन त्याला आपण टेक्स्चर इफेक्ट अप्लाय केलेला आहे. टेक्स्चर इफेक्ट तुम्ही बघू शकता. आपण टेक्स्चर इफेक्ट अप्लाय केला आहे. त्यानंतर त्याला आपण लॉक केलं. परत जे नवीन टेक्स्ट आहे ते टेक्स्ट पण आपण ओपन केलेलं आहे. आता हे जर तुम्हाला मित्रांनो चेंज करायचं असेल तर आता जसं की प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो त्याच प्रकारे फक्त डबल क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता. हे जे खाली दिलेलं आहे आपणास उदंड आयुष्याच्या आनंद, हे आपण श्रीलिपी टेक्स्ट यूज केलेले आहे. हे जे वरती नावाचं आहे ते
आपण DG फॉन्ट यूज केलेला आहे, ते देखील तुम्ही चेंज करू शकता डबल क्लिक करून. तर त्यानंतर इथं देखील आपण शुभेच्छा म्हणून आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेले आहे आणि त्याला आपण इथे जी पर्स्पेक्टिव्ह म्हणून ऑप्शन आहे त्या ऑप्शनचा यूज करून आपण त्याला थोडंसं वाकडं करून घेतलेलं आहे. त्याच प्रकारे आता आपण इथं एक शेप ॲड केला. त्या शेपला आपण जो इथं तुम्हाला सर्कलला ग्रेडियंट इफेक्ट होता तोच ग्रेडियंट इफेक्ट आपण इथं ॲप्लाय केलेला आहे. त्यानंतर आता इथं शुभेच्छासाठी जे आपण काही ओळी लिहितो त्या ओळी आपण इथं टेक्स्ट आपण टाईप करून घेतलेलं आहे. श्रीलिपी टेक्स्ट आहे, तुम्ही चेंज देखील करू शकता किंवा तसंच यूज करू शकता. आणि अशा प्रकारे आपली डिझाईन तयार झालेली आहे. आणि त्यानंतर आपला आपण शेवटचा लोगो हा अशा प्रकारे आपण ॲड करून घेतलेला आहे. एकदम युनिक अशी ही डिझाईन ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम ही पाहायला मिळते. असे नातखोळा असे बॅनर सिंगल फोटोची आपण जेव्हा कस्टमर आपल्याला जेव्हा सिंगल फोटोज देतात तेव्हा आपण ह्या अशा प्रकारची डिझाईन बनवू शकतो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.